हरिओम. प्रवचन क्रमांक 36. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 177 ते 180. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 27. सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांद्वारा केली जातात, परंतु अहंकाराने मूढ असलेला स्वतःलाच कर्ता मानतो. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक 177. देखई पुढिलाचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगई का न दटिजे धनुर्धरा. ओवी क्रमांक 178. तैशी शुभाशुभे कर्मे, जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे, मी करता म्हणे. अर्जुना, सांग, जर दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या ओझ्याखाली दाबले जाऊ की नाही? त्याप्रमाणे प्रकृतीकडून गुणावगुणांप्रमाणे चांगली किंवा वाईट अशी सर्व कर्मे घडत असतात. ती कर्मे मी केली असे अज्ञानी, मूर्ख, बुद्धिभ्रम झाल्यामुळे समजत असतो. याचे उत्तर होय, दाबले जाऊ असेच आहे. हे कसे घडते ते पाहणे महत्त्वाचे आहे. यासाठी माऊलींनी 178व्या श्लोकामध्ये सांगितले आहे की प्रकृतीमध्ये तिच्या बऱ्या वाईट गुणांप्रमाणे कर्म होत असते. प्रकृतीचे 3 गुण आहेत, तम, रज, सत्व. या गुणांनुसार प्रकृतीमध्ये कर्म घडत असते. त्या कर्माप्रमाणे प्रकृतीला बऱ्या वाईट परिणामांना तोंड द्यावे लागते, परंतु आपण स्वतःला देह असे समजतो. यामुळे प्रकृतीला जे काही सुखदुःख होते ते आपल्याला होत आहे असे आपण समजतो. त्याप्रमाणे आपण मजेत राहतो किंवा त्रास करून घेतो. आपल्याला कर्माची आसक्ती आहे, संसाराची आसक्ती आहे. आपण प्रकृतीमध्ये होत असलेल्या कर्मापासून अलग राहू शकत नाही. आपण संसारापासून दूर राहू शकत नाही. आपण घडत असलेले कर्म स्वीकारत नाही. त्यात आपण आपल्या बुद्धीनुसार बदल करतो. आपण संसार जसा सुरू आहे तसा स्वीकारत नाही. त्यात आपण बदल करतो. कर्म आपल्याला बांधत, जखडत, बद्ध करत नाही. त्यामधील आसक्ती आपल्याला बांधून, जखडून, बद्ध करते. कर्म जर योग्य पद्धतीने केले तर ते आपल्याला आपल्याही नकळत फलदायी होते. कर्म प्रकृती करत असूनही आपण म्हणतो, हे कर्म मी केले नाही. आपण मानतो की माझा संसार, माझे नातेवाईक, माझे अमुक आणि माझे तमुक हे मी, माझा, माझे, माझी बंधन तयार करते. त्यात आपण अडकतो आणि सुखदुःख ओढवून घेतो. आपण कर्ता झालो की आपण त्याचा भोगताही होतो. कोणत्याही गोष्टीशी तादात्म्य जोडले की त्यापासून भावना निर्माण होतात. माया, आपुलकी, प्रेम, वैमनस्य इत्यादी आपल्याला सुखदुःख देतात. मान, अपमान हे सर्व आपल्या मान्यतेमुळे आपण ओढवून घेतो. नियती, प्रारब्ध, संचित सर्व काही आपल्या प्रकृतीकडून करवून घेत असते. आपण यापासून अलिप्त राहू शकत नाही. जे होत आहे त्याचा आपण साक्षीत्वाने जसाच्या तसा स्वीकार करत नाही. त्यात आपले जे कर्तृत्व नाही ते आपण आपल्यावर लादतो, मानतो. जे नाही ते आहे असे म्हणणे, यालाच येथे माऊली मतिभ्रम असे म्हणत आहेत. आपण म्हणतो, हे मी केले, आणि यामुळे आपल्या मागे भोक्तृत्वही लागते आणि मग त्यापासून उद्भवणारे सुखदुःख आपल्या मागे लागते. आपण जीवनाचा निखळ आनंद घेऊ शकत नाही. ओवी क्रमांक 179. ऐसा अहंकारादी रूढ, एकदेशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. असा अहंकारी, एककल्ली असलेला, स्वतःला मर्यादा घालून घेणाऱ्या मूर्खाला परमार्थ तत्त्वज्ञान सांगू नये. वास्तवात आपण आत्मपरब्रह्म आहोत. आपण असीम आहोत. आपण अमर्याद आहोत. यालाच येथे बहुदेशी असे म्हटले आहे. तरीही आपण आपल्याला
देहामध्ये संकुचित, सीमित, मर्यादित करून घेतो. यालाच येथे एकदेशी असे म्हटले आहे. आपल्याला आपल्या देहाच्या कर्तृत्वाचा अहंकार, अभिमान, अभिनिवेश आहे. जेथे मुळातच आपण अंशात्मा असून देह नाही, तेथे देहाचा हा वृथा अहंकार, अभिमान, अभिनिवेश आला कोठून? यालाच येथे मूढ म्हणजे मूर्ख असे म्हटले आहे. माऊली सांगतात की अशा या मूर्खाला आत्मपरब्रह्माचे, परमार्थाचे तत्त्वज्ञान मुळीच सांगू नये. ते पालथ्या घड्यावर पाणी ओतल्यासारखे आहे. ओवी क्रमांक 180. हे असो प्रस्तुत सांगी जाईल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. असो, हा विषय राहू दे. अर्जुना, आता मी तुला एक हिताची गोष्ट सांगतो, ती तू लक्ष देऊन ऐक. माऊली या ओवीने या अशा मतिभ्रम झालेल्या मूर्खांचा विषय येथेच थांबवू इच्छितात आणि ते सांगतात की या अशा मूर्खांबद्दल जास्त विचार करण्यापेक्षा अर्जुना, आता मी तुला पुढे तुझ्या हिताचे जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक. हरिओम.